नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वंदना तायडे. आज आपण मनक्या पेरेन लागा ही कविता अभ्यासणार आहोत. ही कविता स्थूल वाचनांतर्गत आहे. इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात एकूण 4 स्थूल वाचनाचे पाठ आहेत. त्यावर 3-3 गुणांचे 3 प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत येतात. त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात, म्हणजे एकूण 6 गुण. या प्रश्नात उतारा किंवा कविता समोर दिलेली नसते हे लक्षात घ्या. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. मनक्या पेरेन लागा या कवितेचे कवी आहेत वीरा राठोड. यांचे पूर्ण नाव विनोद रामराव राठोड. त्यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1980 रोजी परभणी जिल्ह्यातील सावळी तांडा येथे एका लमाण बंजारा कुटुंबात झाला. प्राध्यापक डॉक्टर वीरा राठोड हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील एका महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी बंजारा बोलीभाषेतून लेखन केले आहे. त्यांचे 3 कविता संग्रह आणि 1 लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. सेन साई वेस ही बंजारा भाषेतील प्रार्थना त्यांनी लिहिली आहे. सेन साई वेस म्हणजे सर्वांचं कल्याण हो. तसेच त्यांच्या पिढी घड्याळी वाते या बंजारा भाषेतील कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2015 हा मिळाला आहे. याच कविता संग्रहातील ही कविता आहे. सामाजिक कार्यात सहभागी होऊन मानवतावादी दृष्टीने भटके, विमुक्त, वंचित, दलित यांच्या प्रश्नावर त्यांनी लेखन केले. चला तर बघूया त्यांच्या मनक्या पेरेन लागा या कवितेबद्दल. पुस्तकात तुम्हाला दिसेल वीरा राठोड यांनी बंजारा भाषेत लिहिलेल्या या कवितेचे भाषांतर, मराठी रूपांतर विनायक पवार यांनी केले. कवी वीरा राठोड यांनी आपल्या एका कार्यक्रमात कवितेविषयी सांगताना म्हटलंय की आपण इतरांकडून खूप मदतीची अपेक्षा करत असतो, पण खूप कमी माणसं असतात जी इतरांच्या मदतीला धावून जातात. आपण चांगल्या माणसांबरोबर राहावं आणि त्याबरोबरच आपणही इतरांच्या मदतीला धावून जावं. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. आपल्या मागच्या पिढ्यांनी आपल्यासाठी जे काही पेरलं आहे त्याची फळं आज आपण चाखत आहोत. आज आपण माणसं पेरण्याची गरज आहे, म्हणजे पुढच्या पिढीला त्याची फळं मिळतील. म्हणजेच माणसांनी माणसांसाठी जसं बी पेरायला हवं तशी माणुसकी पेरायला हवी. माणसामाणसातले संबंध सलोख्याचे असले पाहिजे. म्हणजे जसं पीक फुपावतं त्याप्रमाणे माणसं पेरली म्हणजेच माणुसकी पेरली की निसर्ग नियमाने ती 1000 पटीने वाढेल. या आशयाची ही कविता आहे. बघा, आधी कविता वाचते. मनक्या पेरेन लागा. एक बी जमीम गडच, जमिती ओरो नातो जुडच. धूड ओन लगाडछ जीव, आसो काही घडच. पाणी पावस उंदाळो वरसाळो, आंधी आंघोळो दुष्काळ येतील लढच. एक दन ओन झाड करणच छोडच. चालो आपण बी मनक्या पेरेन लाग जावा. आता या शब्दांचा प्रमाण मराठी भाषेत अर्थ आणि आशय बघूया. एक बी जमीम गडच म्हणजे एक बी जमिनीत म्हणजेच मातीत पडतं. जमिती ओरो नातो जुडच. जमिती म्हणजे जमिनीशी, ओरो म्हणजे त्याचं, नातो म्हणजे नातं आणि जुडच म्हणजे जुळतं. म्हणजेच काय, जमिनीशी त्याचं घट्ट घट्ट नातं जडतं. धूड ओन लगाडछ जीव. धूड म्हणजे माती, ओन म्हणजे त्याला, लगाडछ म्हणजे लावते. माती त्याला जीव लावते. त्यामुळे काय होतं, आसो काही घडच. असं काय घडतं किंवा अशी काय घडते. पाणी पावस म्हणजे पाणी पाऊस, उंदाळो वरसाळो म्हणजे ऊन वारा, आंधी आंघोळो म्हणजे वारं वावधान, वादळ वारं, दुष्काळ या सगळ्यांशी ते लढू शकतं. दुष्काळ येती लढच म्हणजे दुष्काळाशी लढतं.
एक दन ओनं झाड करूनच छोडछ. एक दिवस त्याला झाड करूनच सोडतं. दन म्हणजे दिवस, ओनं म्हणजे त्याला, त्या बीला. चालो म्हणजे चला, आपण बी मनक्या पेरेन लाग जावा. आपणही मनक्या म्हणजे माणसं पेरायला लागून जाऊ. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा शीर्षकाची समर्पकता लक्षात घ्या. हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. मनक्या पेरेन लागा म्हणजे माणसं पेरायला लागू. माणसं पेरणं म्हणजे आधुनिक काळात स्वार्थ केंद्रित झालेला माणूस माणुसकीला पारखा होत चालला आहे. त्याची स्वार्थी भावना आणि अहंकार हे अवगुण नाहीसे व्हायला पाहिजेत. एकमेकांबद्दलची सहकार्य वृत्ती, विचारांची देवाणघेवाण, नीतिमत्ता, सकारात्मक विचार या गुणांचा परिपोष व्हायला पाहिजे. चांगल्या विचारांची माणसं समाजात वाढायला पाहिजे आणि माणसामाणसातील सद्विचारांचे नाते घट्ट घट्ट झाले पाहिजे. माती एका बीजाला जीव लावून त्याला एक धैर्यशील मोठा वृक्ष बनवते. तसंच माणसामाणसातली माणुसकी वाढवण्याचं कार्य आपणही करूया. कविता नक्कीच आवडली असेल. मग आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा आणि असेच मराठी व भूगोलाच्या पाठांचे व्हिडिओ पाहण्यासाठी अभ्यासमाला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.